राज्याचे मुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, हे अगदी आत्मविश्वासाने आणि ठामपणे सांगितलेलं आहे. आणि मग आता ते सातबारा कोरा करण्याची वेळ आलेली आहे, तशी त्यांनी घोषणा केलेली आहे. आता आपल्याला फक्त याची मागणी करायची आहे आणि कर्जमाफी तुमच्या आमच्या पदरामध्ये पाडून घ्यायची आहे. मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले हे तुम्हीच ऐका. सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय. सर्वांना जय जिजाऊ. तुम्ही आम्ही सर्वजण ही एकमेकांच्या विश्वासावर जगत असतो, श्रद्धेवर जगत असतो, आशावादावर जगत असतो. जीवनामध्ये वावरत असताना मग तुमची आमची ही श्रद्धा निसर्गावर असते, देवावर असते, इथल्या व्यवस्थेवर असते, इथल्या समाज व्यवस्थेवर असते, इथल्या राजकीय व्यवस्थेवर असते आणि या श्रद्धेवर आणि या विश्वासावरच तुमचं आमचं जीवन हे सुरू असतं. आणि मग अशातच कोणी जर आम्हाला मोठ्या विश्वासानं विश्वास देत असेल तर त्या विश्वासाप्रती तुमच्या आमच्या मनामध्ये साहजिकच आशावाद निर्माण होतो. आणि अशातच तुमची आमची लग्न कार्य सुद्धा अगदी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लागत असताना, मग तुमची आमची श्रद्धा इथल्या देवा ब्राह्मणावर असताना, मग इथल्या व्यवस्थेचे जे पुढारी आहेत, इथल्या राजकीय व्यवस्थेचे जे पुढारी आहेत, तर ते राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री हे ब्रह्मवृंदापैकी एक आहेत. आणि मग त्यांच्यावरील विश्वास, त्यांच्यावरील श्रद्धा ही कुठेतरी दृढ होण्यास मदत होते, किंवा आमचा तुमच्यातील जो काही विश्वासाचा जो काही गाभा आहे तो अधिकाधिक तीव्रतेने दृढ होतो असं म्हणायला हरकत नसावी. तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून जगत असताना, शेती मातीची नाळ आमची तुमची बांधलेली असताना आम्ही इतके श्रद्धावान आणि इतके भोळे बाबडे आहोत की अगदी आम्ही बळीराजाचे वंशज सांगत असताना, बळी राजा हा एक उदारमतवादी राजा होता आणि त्याने आपल्या सत्वशीलतेमध्ये, दानशीलतेमध्ये अगदी आपलं राज्य सुद्धा एका कपटी ब्राह्मणाला दान केलं. आणि अशातच मग तेव्हापासून तुमची आमची सातत्याने फसगत होते आहे. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, हे अगदी आत्मविश्वासाने आणि ठामपणे सांगितलेलं आहे. आणि मग आता ते सातबारा कोरा करण्याची वेळ आलेली आहे, तशी त्यांनी घोषणा केलेली आहे. आता आपल्याला फक्त याची मागणी करायची आहे आणि कर्जमाफी तुमच्या आमच्या पदरामध्ये पाडून घ्यायची आहे. मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले हे तुम्हीच ऐका. ही घोषणा निवडणूक प्रचार सभा दरम्यानची आहे, त्याच्यामधली आम्ही काही भाग कट करून तेवढाच भाग इथे सादर केलेला आहे. मग अशा स्थितीमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला पाहिजे, महायुती सरकारने आपला शब्द पाळला पाहिजे. जे काही सध्या राज्यामध्ये जे काही घटना घडामोडी अन्याय अत्याचाराच्या सुरू आहेत, तर हे तुमचं आमचं लक्ष कुठेतरी विचलित करण्यासाठी आहे. मात्र आमच्यासाठी एक सामान्य माणूस म्हणून, एक सामान्य मतदार म्हणून किंवा सामान्य शेतकरी म्हणून आम्ही ज्या विश्वासानं तुम्हाला मतदान केलं आणि जे बहुसंख्येनं बहुमतानं तुम्हाला निवडून दिलं, तुमच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या, तर त्याच विश्वासानं तुम्ही आता तातडीनं किंवा तात्काळ प्रभावानं आमच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आम्हाला पूर्त परावलंबी बनलेला आहे, पूर्त गुलाम बनवलेला आहे. मग त्या गुलामीचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. धार्मिक गुलाम बनवलं, मानसिक गुलाम बनवलं, शारीरिक गुलाम बनवलं, आर्थिक गुलाम बनवलं, सामाजिक गुलाम बनवलं, शैक्षणिक गुलाम बनवलं, असे गुलामगिरीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तुमच्या त्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी कदाचित कर्जमाफी हा एक छोटासा उपाय त्यावरचा असू शकतो असं आम्हाला वाटतं. मग तुम्ही तात्काळ प्रभावानं ती कर्जमाफीची अंमलबजावणी आता सरकारनं कुठलीही दिरंगाई न करता ही सुरू केली पाहिजे. मग त्याच्यासाठी सरकारला स्वतः कुठे गहाण राहायची वेळ येत असेल तर ती त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. कारण निवडणुकीपूर्वी त्यांनी तो विश्वास आम्हाला दाखवला होता आणि त्याच विश्वासावर आम्ही त्यांना निवडून दिलं. आणि हे निवडून दिलेलं असताना त्यांनी शब्द पाळणं गरजेचं आहे. केवळ औरंगजेबाच्या कबरीचा वाद उत्पन्न करून, वाघ्या कुत्र्याचा वाद उत्पन्न करून किंवा अन्य कुठले तरी दुसरे मुद्दे उपस्थित करून सामान्य जनतेचं लक्ष विचलित करणं, हे याच्यापेक्षा कर्जमाफीची अंमलबजावणी करणं अतिशय महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. मार्च महिना जवळपास आता संपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी आता सरकारकडे कर्जमाफीसाठी मागणी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा ईमेल आयडी आम्ही तुम्हाला स्क्रीनवर देत आहोत.
साध्या शब्दामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब कर्जमाफीच्या अंमलबजावणीचं स्मरण करून देण्याबाबत हे मेल तुम्हाला आम्ही पाठवता असं वेड्या वाकड्या मोठ्या तोडक्या शब्दामध्ये त्यांना लिहा. ही व्हिडिओची क्लिप पण त्याच्यामध्ये पेस्ट करा. मोबाईल मधून मेल पाठवणं काही फारसं अवघड नाहीये, सोपी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी आता ही सरकारकडे मागणी केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला या कर्जमाफीच्या सरकारच्या घोषणेबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा धन्यवाद. जय जिल्हा.